तुमच्या मनोकामनाचा संकल्प सोडा, करा हा एक चमत्कारिक उपाय. मित्रांनो, तुम्ही ऐकले असेल की कोणतीही सेवा करण्यापूर्वी किंवा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी संकल्प सोडावा लागतो किंवा संकल्प सोडावा लागतो. संकल्पात आपली इच्छा सांगावी लागते. आम्ही आमच्या समस्यांबद्दल बोलतो, त्यांच्या निराकरणासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतो आणि नंतर काही सेवा सुरू करतो. मग हा संकल्प सोडायचा कसा, काय सांगू, कोणत्या दिवशी सोडायचा, असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. स्वामींच्या मते, स्वामींचा दिवस गुरुवार आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा कराल, जी सेवा मनापासून कराल, ती गुरुवारपासून सुरू करा. जी सेवा कराल ती गुरुवारी करा, कारण आपल्या स्वामींचा दिवस गुरुवार आहे. लक्ष्मी स्वामींवर विश्वास असेल तर ठराव सोडताना काय बोलावे? ठराव सोडताना अनेक मंत्रांचा जप केला जातो, पण जर तुम्ही स्वामींचे सेवक असाल तर फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा. कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि संपूर्ण सृष्टी त्याच्यामध्ये वास करते. त्यामुळे हा ठराव गुरुवारी सकाळी म्हणजे दुपारी 12 वाजेच्या आत ठेवावा लागणार आहे. आता गुरुवारी स्नान वगैरे करून मंदिरासमोर बसून दिवा लावावा लागतो. मग धूप जाळावा लागतो. त्यानंतर 1 कप शुद्ध पाणी प्यावे. हे सर्व घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वामी समर्थांना नमस्कार करावा व नतमस्तक झाल्यावर आपला उजवा हात त्यांच्या समोर ठेवून त्यांच्या हातात शुद्ध पाणी ओतावे व नंतर आपला डावा हात उजव्या हाताखाली ठेवावा व नंतर डोळे बंद करावेत. पूर्ण करणे तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते बोला. सांगायचे असेल तर सर्व काही सांगा. नंतर सर्व मनोकामना सांगून ते पाणी एका ताटात घेऊन हळूहळू ओतावे आणि ओतताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करावा. नंतर ओला हात डोक्यावर ठेवून पुन्हा दोन्ही हात दुमडून परमेश्वराला नमस्कार करावा. या संकल्पानंतर परमेश्वराची अत्यंत साधी सेवा करायची आहे. यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ, इना स्वामी महाराज दिवसातून 11 वेळा नामजप करावा. त्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे पठण करावे लागेल. अकार माझी जप आणि गुरुचरित्रातील 14वा अध्याय या दोनच गोष्टी तुम्हाला दररोज कराव्या लागतात. एकदा सोडवा आणि या 2 गोष्टी कायमस्वरूपी करा. जर हे कायमस्वरूपी शक्य नसेल तर किमान 1 ते 2 महिने प्रयत्न करा आणि तुम्हाला फरक जाणवेल की तुम्ही कोणत्याही संकल्पाशिवाय ही सेवा करत आहात. याचा थोडाफार परिणाम तुम्हाला दिसेल.